शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांसाठी अजून एक बातमी घेऊन आलेलो आहे, तर ती बातमी आपण बघूया. त्या अगोदर विनंती करतो, आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. मित्रांनो, तुमच्याकडे कांद्याची काय परिस्थिती ते सुद्धा कमेंट करून सांगा. मित्रांनो, कांद्याच्या भावाला सुरुवात करण्याअगोदर राज्यात आज कुठे कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे, थोडक्यात आपण जाणून घेऊया. मित्रांनो, राज्यात पुन्हा जोरदार तब्बल 5 दिवस राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता. मित्रांनो, पुढील 4 ते 5 दिवसात देशात मान्सून पुन्हा जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे. या काळात महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पूर्व मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढेल. हवामान अभ्यासक अत्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जुलै रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता तानसा भरणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या काळात चांगला पाऊस अपेक्षित आहे. तानसा धरण पूर्ण भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. भातसा आणि मोडक सागर धरणातील पाणीसाठा 8 ते 12% वाढू शकतो. त्याचबरोबर अप्पर वैतरणा धरण 12 ते 18%, तर पालघरमधील सूर्य धरण 20% भरण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसाचा अंदाज. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली 200 ते 300 मिलीमीटर पाऊस. पालघर, शहापूर, नाशिक घाट क्षेत्र 300 ते 400 मिलीमीटर, काही ठिकाणी 500 मिलीमीटरपर्यंत पाऊस. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात 80 ते 180 मिलीमीटर पाऊस. पुणे व मराठवाडा, पुणे शहर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपी शहरी. त्याच्यानंतर मित्रांनो, आता वळूया कांद्याच्या भावाकडे. उमराणे या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2813 रुपयाचा दर सध्या सुरू आहे. राहता येथे उन्हाळी कांदा 4949 क्विंटल अवकून 3200 रुपये हा जास्तीत जास्त दर आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा 20,400 क्विंटल कांद्याच्या आवकोन जास्तीत जास्त 3336चा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, नागपूर येथे पांढरा कांदा 700 क्विंटल आवकोन जास्तीत जास्त 3200 रुपयापर्यंतच भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कामठी 1 क्विंटल कांदा जास्तीत जास्त 3560चा भाव या ठिकाणी सध्या मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कामठीनंतर आपण पुढील बाजार समिती आपण बघूया. मित्रांनो, जी बाजार समिती आहे कामठीनंतर ती म्हणजे पुणे मांजरी या ठिकाणी सुद्धा 2800चा भाव कांद्याला जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सांगली फळ भाजीपाला या ठिकाणी 2070 क्विंटल आवकोन 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला 210 क्विंटल आवकोन जास्तीत जास्त 3400 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती फळ भाजीपाला 3400 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा तब्बल 3000चा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदा 17,282 क्विंटल आवकोन 3300 रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव सध्या मिळताना दिसत आहे. फलटण येथे मित्रांनो 1319 क्विंटल आवकोन 2746 पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर जुन्नर आळे फाटा येथे चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त या ठिकाणी 2800 रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, शिरूर कांदा मार्केट 2381 क्विंटल आवकोन जास्तीत जास्त 2800चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती दौंड केडगाव 2641 क्विंटल आवकोन जास्तीत जास्त 2900चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक खाजगी बाजार 3300चा भाव आहे. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.